म्हणलं तर ते आतच शिजवावं लागतंय, बाहेर पकत नसतंय. हा घनश्याम दादा कुठे राहिलेले तुम्ही? सकाळपासून वाट पाहत होतो आम्ही तुमची. सर्व तरुण मुलं मला भेटण्यासाठी आतुर होते. न्यूज चॅनल वाले विचारत होते घनश्याम दादा कधी येणार. घनश्याम दादा आल्याशिवाय न्यूज होत पण नाही. नमस्कार माझे ठाणेकर, कसे आहेत माझे बाळ गोपाळ? अरे तुमच्याकडे बघून तर मला एक वेगळीच ऊर्जा आलेली आहे आणि आपल्या ऊर्जेला साथ द्यायला मेघराजा सुद्धा आलेला आहे. त्यामुळं आता तर मी म्हणेन महाराष्ट्रात आकाशात उठो पक्ष्यांचा थवा, इथं मागा ठाण्यात फक्त राजदादांची छावा, राजदादांची छावा. मित्रांनो, राजदादा सुर्वे आणि राजू सुर्वे दादा पुन्हा ओमकार दादा यांच्या निमंत्रणावरून मला यायची संधी मिळाली आणि माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी दहीहंडी मी मागा ठाण्यात बघतोय. आजपर्यंत एवढी मोठी दहीहंडी बघितली नव्हती आणि सगळेच बाळ गोपाळ आलेले आहेत. आपण सगळ्यांनी आनंद लुटायचा. ओय खतरनाक खतरनाक. आणि मेघराजा किती आला तरी येऊ द्या, आजचा दिवस तुमचा बी आणि सगळ्यांचाच आहे. त्यामुळे या दहीहंडीला खूप खूप शुभेच्छा देतो आणि इथंच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राजू दादांचा मी फॅन आहे बर का, राजू दादांचा मी फॅन आहे. त्यांच्या दहीहंडीला खास नगरवरून आलोय. त्यांचा फोन आला ओमकार दादांचा. राजू दादांचं नाव ऐकताच मी म्हणलं बाकीचे इव्हेंट कॅन्सल, आधी राजू दादांच्या दहीहंडीला जायचं. अरे जसे सूर्य लखलखतो तसं त्यांच्या मतदारसंघात त्यांचा प्रकाश लखलखतोय. विषय खलास, जाळे दूर सांगत. मी बोललो होतो ना घनश्याम दादा इकडे आले की संपूर्ण मागठाणे गाजवायचं काम ते करतील. पण मी आज मुंबईकरांना एक सांगन, सगळे तुम्ही माझे फॅन आहात पण राजू दादांचा मी फॅन आहे बर का, राजू दादांचा मी फॅन आहे. त्यांच्या दहीहंडीला खास नगरवरून आलोय. त्यांचा फोन आला ओमकार दादांचा. राजू दादांचं नाव ऐकताच मी म्हणलं बाकीचे इव्हेंट कॅन्सल, आधी राजू दादांच्या दहीहंडीला जायचं. अरे जसे सूर्य लखलखतो तसं त्यांच्या मतदारसंघात त्यांचा प्रकाश लखलखतोय. विषय खलास, जाळे दूर सांगत. मी बोललो होतो ना घनश्याम दादा इकडे आले की संपूर्ण मागठाणे गाजवायचं काम ते करतील. कसं वाटतं घनश्याम दादा? गारगर वाटतंय की एकदम जल्लोषाचा माहोल आहे? एकदम कडक कडक वाटतंय, कडक. गाजवलं मात्र घनश्याम दादाने आल्यानंतर संपूर्ण हा परिसर गजबजलेला आहे. घनश्याम दादा तुझ्या येण्यामुळे मी तुझा पुन्हा एकदा आमदार प्रकाशदादा सुर्वेकडून मनापासून आभार व्यक्त करतो. नक्कीच दादा, मी तरी गाजवलं असेल पण तुम्ही अख्ख्या गोपाळांचं मन गाजवलंय. कारण आजपर्यंत इतिहासात प्रत्येक दहीहंडी झाली अशी झाली नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पहिलं राजदादा सुर्वे यांनी उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी बोलून प्रत्येक गोपाळाचा विमा मंजूर केला. त्यासाठी सगळ्यांचं मनापासून आभार मानतो. त्यामुळे टोळे मी आता तुमचा निरोप घेणार आहे. फक्त आपण एकच घोषणा द्यायची आता शेवटचे. राजदादा तुम आगे बढ़ो, राजदादा तुम आगे बढ़ो. जय गोपाळ. छोटा पुढारी, एक महत्वाचा प्रश्न. हल्ली तुम्ही किचन मध्ये असता, किचनचे जास्त इव्हेंट करता, शो मध्ये असता. खाण्याचा सर्वात तुमचा आवडता आयटम कोणता? थांबा थांबा, साहेबांनी आता काय सांगितलं? छोटा पुढारी आता मोठा पुढारी झालाय. पण त्याआधी सांगतो, राजदादांच्या संगतीत येऊन त्यांनी आमचं मुंबईत राज्य निर्माण केलं. त्यामुळे त्यांचा आभार. आणि आपल्याला काय आवडतं तुम्हाला माहितीये? महाराष्ट्रात म्हणल्यावर राणी माझ्या नशिबाचा झाला वडापाव. वडापाव वा कडक बायलो.
सर्वात आवडता खाद्यपदार्थ वडापाव. कारण आमच्या नशिबाचा वडापाव खायलाय वडापाव हो, क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. सांगितल्याशिवाय थर लावू नका. तुम्हाला राजदादाने छोटा पुढारीच्या सानिध्यात वेळ कसा चाललाय ते कळत नाहीये. मजा येत आहे ना? येत आहे ना? अरे बोल बजरंग, की जय. जोरात अरे बोल बजरंग. खर तर मला असं वाटतं शिवाजी सर आपण दोघे अँकरिंग थांबा, करायचं थांबा. सोडून मला पुढच्या वेळेला आपल्या घनश्याम दादाला हा अँकरिंगचा मान दिला पाहिजे. आणि जेणेकरून हो अगदी मी खांद्यावर बसून तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही अँकरिंग केलं पाहिजे जोरदार पुढच्या वेळेला. म्हणजे मला पुढच्या कार्यक्रमाला जाऊन द्यायचंच नाही म्हणायचंय तुम्हाला. अजिबात नाही. इथं म्हणजे तुमचं राज दादा, तुम्ही आमच्यावर राज करताय पण आम्हाला भावताय तुमचं राज बर का. कारण एवढी दही अंडी सोडून एवढा मावळ सोडून आम्हालाही कुठेही जाऊ वाटत नाही. अरे 5 तुम्ही तोळ्याची सलामी घनश्याम दादाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे. तुम्ही आम्हाला सलामी दिली परंतु आम्ही खऱ्या अर्थाने तुम्हाला सलामी देतोय. कारण काय धाडेशिराव, तुम्हाला खऱ्या अर्थाने सलाम. धन्यवाद दादा, घनश्याम दादांचं मनापासून धन्यवाद.